एक व्यक्ती महिन्याची पंढरपूरची वारकरी, दर महिन्याची साहेब, दर महिन्याची वारकरी. एसटीची सुविधा नाही, ट्रेनची सुविधा नाही, पायानंच वारी. घरापासून पंढरी पायी, पंढरीपासून अमोलसर पायीच वारी. 92 वर्षापर्यंत वारी केली. वयाच्या 92 वर्षात वारी केली. 92 वर्षापर्यंत. शेवटच्या टप्प्यात शरीरानं थोडी साथ तोडली. मर्यादा आहे, मर्यादा आहे. एखाद्या खुंटीला जर 5 किलो वजन अडकवायचं असेल आणि त्या खुंटीला जर 9 किलोची पिशवी अडकली तर खुंटी मोडते आणि जे वजन अडकवलं तेही फुटून जाते. याला मर्यादा दिली. स्टॉक आहे. विश्वाच्या मालकानं एक डब्बी दिली, ती संपली, पुन्हा विषय संपला. उलटे पाय वाकले, गुडघे बाहेर गेले, पंजे आतमध्ये आले, तरी पण वारी सोडली नाही. वारीमध्ये चालत असताना दोन्ही पायाची गोटी घासत होती. ती गोटी घासून घासून त्याच्यावरची त्वचा निघून गेली. पांढरं शुभ्र अस्थिहाड दिसत होतं. बाजूनं काही त्या शेष भागातून अशुद्ध रक्त बाहेर येत होतं. संध्याकाळी धोत्राचं कोपरा फाडावा, त्याची पट्टी बांधावी, एखाद्या जागेवर विश्रांती घेतली तर माशा त्रास देत होत्या. अशा परिस्थितीत वारी. 91 वर्षे. 91व्या वर्षामध्ये वारीला निघत असताना खवणेसर घरातल्या लोकांनी नकार दिला. बाबा जाऊ नका, तुम्ही घरी बसून विठ्ठल विठ्ठल करा. हरिदासाची ताकद काय, कशा करता जन्म मागतात, घरी बसून विठ्ठल विठ्ठल म्हणा. उदात्त अंतकरणाने शब्द टाकला, अरे घरी बसून काय करू, काही नाही, चांगल्या प्रतीची गादी आणली, त्या गादीवर आराम करा, माळ हातात देतो, तुम्ही जप करीत बसा, तुमच्या शरीराला आराम होईल. ते काय चोंबळ्या वारकरी होते, फक्त सेल्फी काढाय पुरता. घरातल्या लोकांना सांगितलं, डॉक्टर साहेब तुम्ही मला गुलाबाच्या पाकळ्या जरी गादीवर आथरल्या तरी एक न एक दिवस हे शरीर सडणारे रे, कुजणारे रे. मग तुमच्या घरात कुजण्यापेक्षा पंढरीच्या वाटावर कुजू द्याणार शरीर. करेल काय करायचं तो मालक माझं, कुजू द्या हे शरीर पंढरीच्या वाटावर. नाकारलं. 2-3 लाडू घेतले. परिस्थिती साधी होती. लाडू चपाती, पांढरी पोळी म्हणतो ना आपण तिला, चपाती चांगली भाजलेली. ती चपाती कुस्करली, त्याच्यात एक तुपाचा चमचा टाकला, एवढा एवढा गुळाचा खडा कुस्करला आणि मलिद्याचे 3 लाडू करून दिले. जास्त द्यायचे होते, गव्हाचं पीठच नाही आम्हाला सर घरी, पीठच नाही जास्त. इतकी परिस्थिती नाजूक. निघाले ते लाडू घेऊन. पंढरीच्या मालकाच्या दरबारात पोचले. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं, नगर प्रदक्षिणा केली, विटेवरच्या मालकाच्या चरणावर दंडवत घातला आणि मालकाला सांगितलं, येतो माय बापा. लगेच घरी वापस येऊ लागले. वापस येत असताना एक गावी मुक्काम पडला. त्या गावामध्ये मारुतीरायाचं छोटस मंदिर होतं. काळ 100 वर्षापूर्वीच आहे. काय परिस्थिती असेल त्या काळात, असतील का मोठी मोठी मंदिर. एक लहानस मंदिर मारुतीरायाचं. कोण मारुतीराय? जगातला 1 नंबरचा वारकरी. मारुतीराय सारखं वारकरी होणे नाही, नाही नाही नाही, कोणी डोकंच लावायचं नाही. एव्हा एक जण म्हणे, महाराज मी आयुष्यभर कोणाच्या पैशाला हात नाही लावला. नाही लावला, भाकरी तर खाल्ल्याच ना, भाकरी तरी खाल्ल्याच नव्हता. काय लोकांना टचके मारायचे ना आले. अरे पैशाला हात नाही लावला, तुला कोणी देतच नव्हतं म्हणून लावला नाही. तू घेऊन पाय ना, तू हे कीर्तन ठेवते का कोणी पाय. हे काय होतं माहितीये का, विनाकारण आपली जेवारी पाडायची ठुलीन दुसऱ्याची वळी दाबायला. नालायकाचा मुखिया कुठला. काही
तरी आपलं तिळभर करायचं, निळभर मांडायचं, आपलं मांडीतच राहतो. अरे 150 कोटी लोकांमध्ये कुठं दुकान चलन तो येडपट काय तू कशाला आगाऊपणा करतो? मारुतीरायाचं मंदिर जगातला 1 नंबरचा वारकरी. का पण बरोबरीच होऊ शकत नाहीत. महाराज आपण भाकरीनं तरी वाटलो होतं. खाल्ली का मारुतीरायन भाकरी? पाला खावणिया वाहिले पर्वत, पाला खावणिया वाहिले पर्वत, बांधियला से तू सिंधुवरी, बांधियला से तू सिंधुवरी. पाला खावणिया वाहिले पर्वत, पाला खावणिया वाहिले पर्वत, बांधियला से तू सिंधुवरी, सिंधुवरी, बांधियला से तू सिंधुवरी. देवाचं काम केलं तरी पालाच खाल्ला आणि भजन केलं तरी पालाच खाल्ला. केवळ वनीचे रेवनचर, पाले खावीर वानर, चारी मुक्ती त्यांच्या किंकर, सवे सुरवर वंदिती. पाला खाणार लोक. जीवनभर भजन केलं. त्या मारुतीरायाच्या मंदिरात आले, बाजूला वाहत्या पाण्याला हातपाय धुतले, साष्टांग दंडवत घातला, हातात कमरेची चिपळी काढली आणि मारुतीरायाच्या समोर तासभर भजन केलं. फुकट खात नव्हती लोक. भजन केलं आणि भजन आटपल्याच्या नंतर लहानसं उपरणं, त्या उपरण्याला 2 गाठी मारल्या, त्याची झोळी केली आणि ज्या बाईच्या दारात तुळशी वृंदावने, त्या बाईला आवाज दिला, माय वाडा मधुकरी. भाकरीचा दुष्काळ अमोल सर. सत्कुर तुकडा बाईनं वाढला. 5-4 बायकांकडे गेल्याच्या नंतर एका भाकरीची बरोबरी झाली. डॉक्टर हुसेन साहेब एका भाकरीची गेले घरी. काय वारकरी जीवन असेल. आम्हा कीर्तन करायला पंक्तीत बसिल तर कोकण्या मशिवानी फुगन देऊ. आणि काय होते कीर्तनकारानं पंक्तीत खाल्लं तर काय मरण का देऊ? त्याच्या अंगावर गारा पडतील का? एखादा धोंडा पडेल का? जो माणूस जितका लहान होईल का तितका पंढरपुरातला मालक त्याला मोठा करीत असतो. आणि जितका टेकीत परमार्थात वागन का, जितका जो परमार्थात टेक करतो का, त्याच्या घरातच असं सुरुंग पाडितो. धुई पापेच्या माईच्या चपला. मग ते काय घरात सोडीन काय सांगताच येत नाही. पंढरपुरातल्या मालका इतका गुंड आणि लक्ष्मी इतकी चंचल जगात बाई नाही. विठाला विठाला विठाला. सांप्रदायिक टेक नाही चालत. तशी तर कुठंच चालत नाही, पण सांप्रदाय तर मुळीच चालत नाही. 5-4 घरी मागलेला तुकडा तुकडा एका भाकरीची बरोबरी झाली. त्या जोळीची गाठ सोडली, मारुतीरायाच्या समोर टेकली, भोपळ्यातलं पाणी घेतलं, पाणी फिरवलं डॉक्टर साहेब आणि मारुतीरायाला सांगितलं, माय बापा करा जेवण, माय बापा करा जेवण. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, उत्तरेश्वर बापू, ह्या वारकऱ्याने मारुतीरायाला जेव्हा म्हणल्यावर पाषाणाची मूर्ती वाकली होती. पाषाणाची मूर्ती वाकली. मधुकरीतला तुकडा घेतला, खाऊन टाकला. आळंदीत मधुकरी खाऊन ज्यांनी निष्ठेनं गाथा वाचिला का, ते पंढरपुरातल्या अंतकरणात. आणि मधुकरी खाऊन जे व्हॉट्सअप खेळले का, ते पपे जमाईची साडी चोळायला. धोत बसपर कर, साड्या झंपर, तिच्या चपला. लय दाड आहे पंढरपुरातला मालक. त्याचे रावणाला आपटीलय. रावणाची एक चौकट इकल्यावर 13 खासदार कोणाची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. 13 खासदार एक चौकट इकल्यावर. अशा 7 कोटी चौकटी होत्या.
थोडा शब्द चुकलाय का जगाच्या बाईकडे चुकीच्या दृष्टीनं पाहिलं, बसलं बाय काय पुढं तिथंच कुठीत. केवढा रावण, वाऱ्याला विचारून त्याच्या गावात जावं लागत होतं, वायूला विचारून. ब्रह्मदेव देवध्वाला होते. चंदनंज महत्पुण्यम पवित्र पापनाशनाक्षदान महत्पुण्यम पवित्र पापनाशना शुद्धोदक स्नानम उष्णोदक स्नानम चंदन स्नानम शर्करा स्नानम घृत स्नानम गुडा शर्करा नैवेद्या खाद्या सर्वास्थितो प्रजलो भय व्याप्त जावतो चंदना सर्वस्थिता या रत्नोदक भय व्याप्ती. हे मंत्र म्हणाल ब्रह्मदेव चार तोंडानं. चंद्र वार घालायला, कूलर होता रावणाचा चंद्र कूलर, एसी, सूर्य दिवे लावायला. एक शब्द चुकला, एक कारण चुकलं, बसलं बायकोच्या तिथंच. मालकाची ताकद आपटून हाणला 2:18 समुद्राच्या कडेला लावून पेटून द्याला वानराच्या हातानं. नादीच लागायचं नाही पंढरपुरातल्या मालकाच्या. तिथं नाही शहाणपणा करायचा. त्याचं कोर्ट म्हणजे फार मोठं कोर्ट आहे. खालच्या कोर्टात पैसे देऊन सुटतात, खालच्या कोर्टात पैसे देऊन सुटतात, त्याच्या कोर्टात कॉफी चालत नाही. येथे नाही खोटा चालत परिहार, येथे नाही खोटा चालत परिहार. पांडुरंगा मानसी अंतर पांडुरंगा इथे नाही खोटा पेपर चालत. मालक आहे महाराज, मालक. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठावना हिवरला, जळी स्थळी काष्टी पाषाणी कणाकणात त्याचं अस्तित्व आहे, म्हणून त्याच्या पुढे चूक चालत नाही. जेव्हा मारुतीराय पाषाणाची मूर्ती वाकली आणि मधुकरीतला प्रसाद ग्रहण केला, तृप्तीचा ढेकर दिला आणि मारुतीराय बोलत होते जेव्हा वारकरी, आणि मग वारकऱ्याने मधुकरी बाजूला घेतली. शरीर तापलं होतं, वय खूप झालेलं होतं, वाताचा विकार वाढला, शरीर त्रास देत होतं. त्याच्यातली अर्धी मधुकरी खाल्ली आणि अर्धी खुंटीला अडकून ठेवली. योग असा आला, संध्याकाळी झोपले. रात्रीच्या 1-2 वाजता मारुतीरायाच्या मंदिरातला घंटा वाजला. एवढ्या रात्री कोण येणार आहे? तोंडावरलं पांघरण काढलं, चांदण्याचा प्रकाश होता. मारुतीरायाच्या मंदिरात एक मिनमिनता दिवा होता. त्या दिव्याच्या प्रकाशात, चंद्राच्या प्रकाशात मंदिरात आलेला घंटा वाजवणारा सद्ग्रस्त दिसला. कोण आपण? हरिदासाच्या घरी जन्म का, याच्यावर बोलते. वारकऱ्याने विचारलं कोण आपण, कोण कोण कोण? मी प्रवासी आहे. एवढ्या रात्री आलात दादा? होय, चालत होतो, रस्त्यात गाव नाही लागलं, दिव्यांचा प्रकाश दिसला कुठेतरी, म्हणून गाव असेल असं लक्षात आलं. त्यावेळेला ही लाईटची अवस्था नव्हती. कुठंतरी एखाद्याच्या घरी चिमणी असायची, त्या दाराच्या फट्टीतून प्रकाश दिसायचा, हे गाव आहे म्हणून लक्षात यायचं, म्हणून आलोय. बर, पाय धुताल? स्वतःच्या लटकवलेला भोपळा दिला, पाय धुवायला लावली, चूळ भरायला लावली, जवळ अंथरुणापाशी बसवलं, वळकटीपाशी. नागरे सर त्या व्यक्तीला हात जोडले. हो दादा, चालून आलास, खाशील का जरसं, खाशील का? आणि त्या मधुकरीतल्या उरलेला भाग खाऊन टाकला. कसा खाल्ला माहिती अमोल सर? तरी तुम्हाला नसेल माहीत, हुशे साहेबांना माहीत असेल ती परिस्थिती. आपल्या लहानपणी हुशे साहेब पालवात भाकरी बांधल्याच्या नंतर त्याचा कुस्कूर सुद्धा खाली पडू देत नव्हते. भाकरीचा कुस्कूर सुद्धा ते खाऊन टाकायचे. इतक्या श्रद्धेनं जीवन जगून आपल्या बाप दाद्यांनी आपल्याला मोठं केलंय. तुमच्या पायाला हात लावून प्रणाम करतो, म्हणून बाप दाद्यांना इसर जाऊ नका, आपल्या आजोबा पंजोबांना इसर जाऊ नका, आपल्या माय बापांना इसर जाऊ नका. त्यांनी फार परिस्थिती काढून आपल्याला मोठं केलंय. कुस्कूर खाल्ला भाकरीचा, लोणचाच्या फोडीचा जर गर खाल्ला तर दादा महाराज त्या लोणचाचं आतलं टरकल फेकून देत नव्हते, पाण्यात बुडू बुडू जुन्या काळातली माणसं चोखून खात होती. त्या परिस्थितीत संसार करून आपल्यासाठी इती 2-2 इती जमिनी कमवून ठेवल्या.
हे जीनच्या पॅन्टीवाल्याला थोडासा आकलीचा कांदा असावा. काय परिस्थिती केली असेल, काय परिस्थिती. लक्षात ठेवा. एक वाक्य उलट बोलू का? ओसे साहेब, त्या काळातल्या लोकांनी ह्या जमिनी विकून जर बायका गोव्याला नेल्या असत्या तर माय बापाला न मानणारी हरामखोर औलाद मुंबईला गटार उपसायला गेली असती. नाही आयुष केली त्यांनी, नाही मजा मारली त्यांनी. आपल्या लेकरासाठी जीव वाढवला. कुरवंडी करतो बाप. बाप करी जोडीले पुराचे ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी, आपुली कुरवंडी वाळवणी, आपुली कुरवंडी वाळवणी. करी जोडी आपुली कुरवंडी वाळवण्याची वाळून टाकलाय. बघा परिस्थिती. खाल्ली सगळी मधुकरी. आपल्या वळकटीतला काही भाग बांगवला आणि त्या सदग्रस्ताला सांगितलं, दादा कर आराम, थकून आलास. दादा पाटील सांगितलं, कर आराम कर, थकून आलास, थकून. याला म्हणतात वारी. आता वारीत गर्दीले टेम्पो केला, गाड्या टाकल्या, आचारी संघ घेतला, 52 अध्यायाचा ग्रंथ घेतला. त्या टेम्पो सगळं जरी चंद्रभागेत पुरलं न भडव्या, तुला मोक्ष भेटन का? नालाय का? तिकडे जाऊन पत्ती खेळतो वारीत. इकडचं पाप तिकडं धुता येते आणि तिथं केलेलं पाप वज्रलेप होते, वज्रलेप होते. वारीला त्यानं जात जा, तिकडे जाऊन नाटक करी जाऊ नका. तिकडे जाऊन नाटक करायची असतील तर लेकरायसाठी पापाचा डोंगर कमवून ठेवताल. कशाला जाता तिकडं पाप करायला? विठाला विठाला विठाला. परवाला एक जण प्रयागराजला निघाला, म्हणला मी कुंभाला चाललो आणि तिकडं तंबाखू भेटणार नाही म्हणून तोट्याचं बंडलच नेलं. ही अवलाद जर तिथल्या पवित्र तीर्थात तंबाखू खाऊन थुकत असल तर प्रयागराज पावन का त्याला? मला नाही चोंबळ्या गप्पा येत, करणार बी नाही. काय करताल? कीर्तन घेणार नाही. तुम्हाला 30 गाव पाठ्याल, 36 गाव. मी काय मागे लागे नाही कोणाचा. हाऊत भरलेला आहे. मग एक जण म्हणला, हाऊत किती भरलाय? तुझ्या पाया पडायची गरज नाही इतका भरलाय. नाही नाही, आवडत असतील तुम्हाला चोंबळे, घ्या खांद्यावर नाचा. मी नाही चोंबळणार. देवाला आवडलं असं कीर्तन. योग असा आला, झोपायला जागा दिली. महाराज ते झोपायला आलं नव्हतं, ते भाकरी खायला आलं नव्हतं, ते ह्या वारकऱ्याची सेवा करायला आलं होतं. डॉक्टर साहेब, त्या वारकऱ्याचं नाव होतं रानोबा नावाचा वारकरी. रानोबा ऐका कोण होते पुढे. आणि मारुतीरायाच्या दिव्याची वात थोडीशी पुढे केली, प्रकाश थोडासा वाढत गेला आणि समोरची व्यक्ती गप्पा करत बसली होती. त्यांनी सांगितलं, वारकरी बाबा तुम्हाला बोला वाटतंय? अहो मला पडू द्या, मला पहाटे चालायचंय. काय नाही म्हणे, मी पण तुमच्या सोबत आहे ना पहाटे. एक काम करू द्या ना, तुमची पाय थोडी थकलेली दिसतील, तुम्ही मला भाकरी दिली, मी तुमचे पाय दाबू का? रानोबा वारकऱ्याच्या तोंडातून शब्द पडला, बाळा अरे मी लोकांना विटेवरच्या मालकाच्या नावानं भाकरी मागितली, तिला मधुकरी म्हणतात, पुराणाच्या भाषेत तिला कांती भिक्षे म्हणतात, आणि या भिक्षा मी तुला दिली रे दादा. आणि या भिक्षेच्या बदल्यात जर तू माझे पाय दाबलेस तर पुढचा जन्म मला बैलाचा घ्यावा लागेल आणि तुझ्या घरचं आऊत आणावं लागेल. तुझ्या घरचं आऊत आणावं लागेल मला. मी माझे पाय दाबू देणार नाही. सेवा करून घेत असताना मर्यादा ठेवली पाहिजे. या शरीराला आपल्यापेक्षा कर्तव्यनिष्ठ माणसाच्या हाताने जर सेवा करून घेतली असेल तर पाप लागते, पाप लागते, पाप लागते. एक आणि जीवन ज्याचं लाचार आहे अशा माणसाला जर काही देऊन तुम्ही शरीर चोळायला लावला असेल तर किमान 10 जन्म तरी नरक भोगावं लागते. मर्यादा असली पाहिजे, मर्यादा. हे दुःखाचं कोठार आहे, दुर्गंधीचं भांडार हे का इतकं नाही. आणि मनात घेतलं तर शरीर सुखाचे घोसले. हा भजन केलं तर सुखाचं घोसलंय.
आणि नाटकं केले तर हे किड्याचं कुर्मीचं नरकाचं साधन आहे शरीर आहे, नरकाचं. याला इतकं लय चोमारी जाऊ नका. नाही पाय दाबू दिली. समोरच्या व्यक्तीने सांगितलं महाराज तुमची पाय वाकली, घोट्याला जखमा झाल्या आणि चालून चालून डॉक्टर साहेब पायाला सुद्धा जखमा झाल्या. आज यायच्या देखता येईन नागरे सर खोकला.